भारत माता की। सन्माननीय पालकमंत्री आज या ठिकाणी आले। सर्व प्रहार परिवाराच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देते आणि एक बहीण म्हणून त्यांना संदेश देते, तो कृपया शासनाच्या कानी जावे अशी माझी इच्छा आहे। कालच्या विमान दुर्घटनेनं हा करोडोचा देश जसा मनापासून हादरला, तसा तो लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्येने पण एकदा मनापासून हादरला पाहिजे, हे अतिशय आवश्यक आहे। बच्चू कडू वारंवार आंदोलन करते हे शासनाला माहिती आहे आणि माननीय महसूल मंत्र्यांनी ते या ठिकाणी म्हटलं तर सुद्धा की बच्चू भाऊ तुम्ही पुन्हा सुद्धा आंदोलनाला बसू शकता, पण तुमची बहीण म्हणून तुम्हाला सांगते चंद्रशेखर भाऊ, एक लक्षात घ्या की कोण्याही आंदोलकाला आंदोलन हे सोपं नसतं। लक्षात घ्या, तुम्ही एक दिवस उपवास केला, माननीय देवेंद्रजींनी एक दिवस उपवास करावा आणि मग आमच्या अमृता वहिनींची काय स्थिती होते हे पाहावी, हे लक्षात घ्या। मला संपूर्ण शासनाला हे सांगायचं आहे, कोणताही पक्ष असो तो सत्तेत गेल्यावर त्यांनी सर्वांनी एकत्रित बसावं आणि माय बाप शेतकऱ्यासाठी एकदा पूर्णतः आपलं नियोजन आखावं। मग तो कांदा उत्पादक असावा, तो कपाशीचा उत्पादक असो, तो ऊसाचा उत्पादक असो, त्या प्रत्येक शेतकऱ्याला त्याला आनंदाने जगता यावं असं नियोजन करण्याची कोणतीही अक्कल भारतीय राजकारणाला राहिली नाही का, असा प्रश्न इथे पडतोय। म्हणून सगळ्या पक्षातील राजकारण्याला ही सामान्य माणसाच्या वतीने एक विनंती आहे की एकदा काहीतरी शेतीचं नियोजन ठरवा, जेणेकरून आंदोलनाला हे 50 आंदोलक कधीतरी पाहायला पाहिजे या सरकारनं येऊन, अरे हा बच्चू कडू 5व्यांदा अन्नत्याग आंदोलन करतोय, त्याला काय सोडावर देण्यासाठी त्याच्या मायने जन्माला घातलं काय, हे आपण पाहिलं पाहिजे। जो कोणी आंदोलन सामान्य माणसासाठी या जनतेत करणार आहे त्याचा पीड तुटतो, त्याचा कार्यकर्ता मरतो, त्याचं कुटुंब सुद्धा मरतं। आणि म्हणून शासनानं स्वतःची गेंड्याची कातडी बाजूला ठेवून, कोणताही शासन असेल, आज भाजपचं असेल, उद्या काँग्रेसचं असेल, या सामान्य माणसाच्या आणि शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी, या दिव्यांगाच्या प्रश्नासाठी सगळे पक्ष आणि जातपात दूर ठेवा, आपला स्वार्थ दूर ठेवा आणि कधीतरी या मातीच्या माणसासाठी एकदा नियोजन करा आणि त्याची अंमलबजावणी करा, ही विनंती आहे। यापुढे खबरदार का बच्चू कडूला अन्नत्याग आंदोलनाला कोणी फाशी पाडला तर लक्षात ठेवा, प्रहारचा कार्यकर्ता संपूर्ण मंत्रिमंडळाला अन्नत्याग करायला लावेल, हा प्रहारच्या वतीने शब्द आहे। आता बाहेर जाताना थोडं शांततेनं बाहेर जा। तुम्ही कोणीच जाऊ नका बाहेर, तुम्ही लेडीज थोडं थांबून जा, थोडं तुम्ही कोणीच बाहेर जाऊ नका, पोलीस प्रशासनाला बाहेर जाऊ द्या, तुम्ही जा आता। पहिले पोलीस तुमचं काम बाहेर झालं, निघतील। हे पोलीस कंपनी, तुम्ही जा बाहेर, जा तुम्ही आता, जा जा, तुमचं काम झालं, जा, चला चला चला, बाहेर जाऊ द्या ना, वर कोणी येणार नाही, वर तुम्ही जा आता टेबल बाहेर, लाव, इथं टेबल लाव, बाहेर घेऊन जा, टेबल हळूहळू, तुम्ही जाऊ नका, महिला कोणीच, बसा तुम्ही। महिला पोलीस नाही म्हणत मी, महिला या म्हणतो। तुम्ही चालले जा ना, जा तुम्ही जा बाहेर, चला। पोलीस बांधवांना विनंती आहे, कमांडो जा ना, तुम्ही काम आता आम्ही नाही, सांभाळून तुमचे घेतो। गेले ना मंत्री, आता मंडप आम्ही सांभाळून घेतो, थोडा चला चला, बसा बसा, तुम्ही बसा, बसा खाली, बसा बसा, स्टेला मॅडम बसा तुम्ही खाली, बसा तुम्ही, बसा तुम्ही, माणसं बाजूला व्हा, त्या बायात माणसं नका, इकडलं नका येऊ रे, बाकी इकडलं नका येऊ, तुम्ही तिथंच थांबा, थोडं कोणी स्टेजवर येऊ नका। चंद्रशेखरजी बावनकुळे इथे आले, माझं मुख्यमंत्र्यांसोबत बोलणं झालं। आता ते कर्जमाफीच्या बाबतीत
समिती गठीत करणे आणि समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफी करणे. आता विषय राहिला का कर्जमाफी नेमकी समिती कधी गठीत करणार आणि समितीचा अहवाल किती दिवसात येणार आणि मग किती दिवसात तुम्ही कर्जमाफी करणार, हा विषय तिथे महत्त्वाचा आहे. दिव्यांगाचे 6,000चे महिन्याची मागणी केली होती. ते जून महिन्याच्या होणाऱ्या अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीमध्ये त्याची तरतूद करू म्हणून त्यांनी सांगितली. आता या दोनही गोष्टीबाबत बाकीच्या बाबतीत त्यांनी मिटिंगा घेतल्या ते पण सांगितलं. आता या सगळ्या संदर्भात मी सध्या तरी एकटा निर्णय घेऊ शकत नाही. मी माझ्या कार्यकर्त्यासह ज्यांनी ज्यांनी पाठिंबे दिले त्या सगळ्यांना विचारून उद्या आम्ही निर्णय घेऊ आणि तो किती योग्य आहे काय आहे त्याच्यावर सगळी चर्चा करू आणि मग उद्या उपोषण सोडवायचं का राहू द्यायचं, पुढच्या आंदोलनाची कशी रेखा आखायची ते आम्ही उद्या ठरवणार आहे. आता समिती कधी गठीत करणार आहे ते सांगितलं नाही, समितीचा अहवाल किती दिवसात तुम्ही देणार आहे ते सांगितलं नाही आणि त्याच्यामुळं चर्चा अपूर्ण आहे. दिव्यांगाचं मानधन वाढू असं म्हटलं, नेमकं किती वाढू हे अजून त्यांनी सांगितलं नाही, त्याबाबतही अजून अपूर्ण आहे. पण आता ते नेमकं त्या बाबतीत आहे, पुन्हा मुख्यमंत्र्यांचा फोन ते रात्री करणार आहे मुख्यमंत्री महोदय, त्यावर अधिक राहिलेली चर्चा करेल आणि ते जर समाधानकारक असेल तर उद्या निर्णय घेऊ. आता एकंदरीत त्यांनी म्हटलं का किती वाढ करायची आहे ते त्यांनी सांगितलं जरी नसली तरी वाढ करणार आहे त्यांनी सांगितलं म्हणजे त्यांनी कबूल केलं आहे का आम्ही दिव्यांगाचं मानधन वाढवणार. याचा अर्थ ते सकारात्मक असलं, फक्त आमचा किंतु परंतु एवढा आहे का ते किती वाढवणार. नमस्कार मंडळी, आपण बघत आहोत बच्चू कडू यांच्या उपोषणस्थळी त्यांच्या पत्नी आपल्या राजकारण्यांना कशा प्रकारे त्यांनी आपलं धाडसीपणाचं बोलणं त्यांच्या कानावर टाकलं आणि शेतकऱ्यांसाठी काय करावं आणि काय नाही तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर टोलेबाजी करत बच्चू कडू यांच्या पत्नी म्हणत की त्यांनी सांगितले की तुमच्या पत्नीला एक दिवस त्या स्थळी आणून ठेवा, मग कळेल कोणाची किती लायकी आहे आणि काय आहे. तर हे स्पष्टपणे सविस्तर आपण बघत आहोत, तर लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजू शकता. धन्यवाद मित्र.